पाहुणं हो का, हे 2 एकर आहे ऊस, हे 1.5 एकर ऊस आहे आणि हे आपलं घरी माळवं केलं या अर्धा एकर. तुमचं सगळं बरोबर आहे, पण आम्हाला काही शेतकऱ्याच्यात मुलगी द्यायची नाही. तुम्हाला शोभन असं तळ आलं तर कळवीन तुम्हाला. चालतंय आता येतो आम्ही. बरं चालतंय चालतंय. दादा ओ दादा, काय रे? अरे इथं येऊन बसलाय वय, इथं घरची वाट बघत बसलेत की. अरे काय नाही आलं तू आपलं. होय रे दादा, तू शेतीत एवढं राबतो, इतकी भारी शेती करतो, तरी तुझं लग्न का होईना? अरे शेती करून तर सगळ्यात मोठी चूक करतोय मी. अरे त्यावेळेस आई वडिलांचं ऐकलं असतं तर कुठंतरी IT कंपनीत कामाला लागलो असतो आणि सगळं थाटात झालं असतं. अरे दादा, इतक्या लवकर हार मानून कसं चालेल? ज्यावेळेस कोरोना आलता त्यावेळेस सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यावेळेस आपणच सांभाळले ना सगळ्यांना. जिथे पाहुणा येतोय आणि म्हणतोय पोरगा काय करतोय, शेती करतोय, पोरगा काय करतोय, शेती करतोय. आणि शक्र्या तू म्हणतोय तसं, लका ती कोरोना आलता त्यावेळेस लका अख्ख्या जगाचं पोट आपण भरलं, अख्ख्या जगाच्या चुल्या आपण पेटवल्या. हा, आणि ह्या पोरींना काय पाहिजेत? मुंबईमध्ये फ्लॅट, तर कुठं सरकारी नोकरीवाला, तर त्या पुण्यात फ्लॅट, 4 चाकी गाडी, बंगला. म्हणजे शेतकऱ्यांनी काय शेती करून करणं सोडायचं का? हा, आणि शेतकऱ्यांनी जर शेती करणं सोडलं तर काय खाईन जग? माती खाईन का? अरे दादा, शेतकऱ्याला नावं ठेवायला लागले ते सगळी. मग काय, बरं जाऊ दे चल. अरे होईलच की आपलं नाही कुठं ना कुठं. मग काय, चल.